हॅलो. माझ्याकडे इथे एका द्रावणात किंवा सोल्युशनमध्ये बुडवलेल्या पेशींची 3 वेगवेगळी दृश्ये आहेत. आणि पेशी म्हणजे हे जे जांभळ्या रंगाचे वर्तुळ दिसत आहे, ते आहे. ते पेशी पटल किंवा सेल मेम्ब्रेन आहे. मी पाण्याचे रेणू या निळ्या रंगाच्या वर्तुळाने दर्शवलेले आहेत. आणि त्यानंतर माझ्याकडे द्रावणामध्ये, या पाण्याच्या द्रावणामध्ये किंवा वॉटर सोल्युशनमध्ये द्राव्य किंवा सोल्यूट आहे, जे आपण या पिवळ्या रंगाच्या वर्तुळाने दर्शवलेले आहे. मी पेशीच्या आकाराच्या तुलनेत पाण्याच्या रेणूचा आणि द्राव्याच्या कणांचा आकार स्पष्टपणे मोठा करून दाखवला आहे. आणि मी तो यासाठी केला आहे, की जेणेकरून आपल्याला प्रत्यक्षात काय चाललं आहे ते पाहता येईल. आणि आपण असं गृहीत धरणार आहोत, की पेशीपटल जे स्फुरील मेदाच्या द्विस्तराने किंवा फॉस्फोलिपिड बायलेयरनी बनलेले आहे, ते अर्धपारपटल किंवा सेमी परमिएबल आहे. म्हणजेच ते पाण्याच्या रेणूंना आत आणि बाहेर जाण्याची परवानगी देईल. त्यामुळे पाण्याचा रेणू आतील बाजूकडून बाहेर किंवा बाहेरील बाजूकडून आत जाऊ शकतो. परंतु आपण असे गृहीत धरणार आहोत, की ते द्राव्याच्या कणांना पार जाऊ देणार नाही. म्हणूनच ते अर्धपारपटल आहे. ते काही विशिष्ट गोष्टींसाठी पार्य किंवा परमिएबल आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो, की ते निवडक पारपटल किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. ठीक आहे. आता मला सांगा काय होईल? आपण या पहिल्या दृश्याकडे येऊया. पहिली गोष्ट जी तुम्ही पाहू शकता ती म्हणजे आपल्याकडे बाहेरील बाजूला द्राव्याची संहती किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट आतील बाजूच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट क्षणी तुमच्याकडे काही पाण्याचे रेणू असतील जे आतील बाजूकडून बाहेर जाण्यासाठी अगदी योग्य दिशेने फिरत असतील आणि तुमच्याकडे काही पाण्याचे रेणू असतील जे बाहेरील बाजूकडून आतमध्ये जाण्यासाठी अगदी योग्य दिशेने फिरत असतील. परंतु मला सांगा काय होण्याची शक्यता जास्त आहे? किंवा एका विशिष्ट कालावधीमध्ये काय जास्त घडणार आहे? आता आपण याबद्दल परासरण किंवा ऑस्मोसिसच्या व्हिडिओमध्ये बोललो आहोत, की पाण्याचे रेणू जे बाहेरच्या बाजूला आहेत, त्यांना या द्राव्याच्या कणांमुळे कमी अडथळा येईल. आणि जर हे रेणू या पटलाच्या दिशेने जात असतील, तर ते त्या पटलापर्यंत आपला मार्ग काढतील आणि पटलामधून पार होतील. समजा हा आतला पाण्याचा रेणू ज्याला बाहेरच्या दिशेने जायचं आहे, त्याला कदाचित अडथळा येणार नाही आणि तो सुद्धा आतल्या दिशेने बाहेर जाईल. तेच हा पाण्याचा रेणू जो बाहेरच्या दिशेने आत यायचा प्रयत्न करत आहे, त्याला सुद्धा अडथळा येणार नाही आणि तो पटलापर्यंत पोहोचून आपला आतमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करेल. पण तेच जर आपण या रेणूबद्दल बोललो, तर कदाचित हा द्राव्याच्या कणावर आदळेल आणि त्यामुळे त्याची दिशा बदलून तो आतमध्येच राहील. आणि अशाच प्रकारे आतल्या बाजूला असलेले पाण्याचे रेणू अधिक अडथळा अनुभवतात. त्यांची पटलाच्या दिशेने किंवा योग्य दिशेने जाण्याची शक्यता कमी असते. त्यांना या द्राव्याच्या कणांमुळे अडथळा येतो. आणि जरी तुमचे पाण्याचे रेणू मागे आणि पुढे जात राहणार असले, तरीही एका दिलेल्या कालावधीत बाहेर जाण्यापेक्षा जास्त रेणू आत जाण्याची संभाव्यता किंवा प्रॉबॅबिलिटी जास्त आहे. त्यामुळे तुमच्याकडे पाण्याचे निव्वळ अंतर्वहन किंवा नेट इनफ्लो होणार आहे. आता अशी परिस्थिती जिथे आपण पेशीबद्दल बोलतो आहोत आणि ती अशा द्रावणामध्ये आहे, ज्यामध्ये द्राव्याची संहती कमी आहे. आणि हे महत्वाचं आहे, कारण आपण अशा द्राव्याबद्दल बोलत आहोत, ज्याला पटलामधून जाण्याची परवानगी नाही. ते पटल त्या द्राव्यासाठी पार्य नाही. आपण अशा प्रकारच्या परिस्थितीला, या प्रकारच्या द्रावणाला ज्यामध्ये ही पेशी बुडवलेली असते, त्याला अवपरासारी द्रावण किंवा हायपोटॉनिक सोल्युशन असं म्हणतो. आता जेव्हा आपण अवपरासारी द्रावण किंवा आपण पुढे समपरासारी आणि अतिपरासारी द्रावणाबद्दल बोलत असतो, तेव्हा आपण द्राव्याच्या सापेक्ष संहतीबद्दल किंवा रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन्स बद्दल बोलत असतो, जे द्राव्य कोणत्या तरी प्रकारच्या पटलामधून पार जाऊ शकत नाही. आता इथे हायपो हा एक उपसर्ग म्हणून वापरला आहे, ज्याचा अर्थ गोष्टींचे प्रमाण कमी असणे असा होतो. म्हणूनच या प्रकारात आपल्याकडे पेशीच्या आत असणाऱ्या संहतीपेक्षा द्रावणामध्ये द्राव्याची संहती कमी आहे आणि यामुळे तिथे परासरण किंवा ऑस्मॉसिस होईल. पाण्याचे रेणू बाहेरील बाजूकडून आतील बाजूकडे जातील आणि यामुळे प्रत्यक्षात पेशीवर दाब निर्माण होईल. पेशी स्वतः फुगू लागेल आणि जर पुरेसा दाब असेल तर ती फुटू देखील शकते किंवा एक्सप्लोड होऊ शकते. आता आपण पुढच्या दृश्याकडे जाऊया. या दृश्यामध्ये आपल्याकडे बाहेरील बाजूला आणि आतील बाजूला द्राव्याची अंदाजे समान संहती आहे, किंवा किमान मी तशा प्रकारे काढायचा प्रयत्न तरी केला आहे. या परिस्थितीत एका दिलेल्या कालावधीत पाण्याचे रेणूचे बाहेरील बाजूकडून आतमध्ये जाण्याची किंवा आतील बाजूकडून बाहेरील बाजूकडे जाण्याची संभाव्यता सारखीच असणार आहे.
आणि त्यामुळे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे निव्वळ अंतर्वहन किंवा निव्वळ बहिर्वहन देखील होणार नाही. म्हणजेच नेट इनफ्लो किंवा नेट आउटफ्लो देखील होणार नाही. तुमचे पाण्याचे रेणू नेहमीच मागे आणि पुढे जात राहतील. आणि या प्रकारच्या द्रावणाला, जिथे द्रावणामध्ये द्राव्याची संहती तीच असते जी पेशीच्या आतमध्ये असते, आपण त्याला समपरासारी द्रावण किंवा आयसोटॉनिक सोल्युशन असं म्हणतो. आयसो हा उपसर्ग अशा गोष्टींचा संदर्भ देतो ज्या समान असतात. यामध्ये द्राव्याची संहती समान असते आणि म्हणूनच तुमचे कोणत्याही प्रकारचे निव्वळ अंतर्वहन होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे निव्वळ बहिर्वहन देखील होत नाही. अवपरासारी द्रावणामध्ये पाण्याचे रेणू पेशीच्या आत जातात. पेशी फुगते, जणू काही एखादा फुगा भरत असल्यासारखी. परंतु समपरासारी द्रावणामध्ये निव्वळ अंतर्वहन देखील नाही किंवा निव्वळ बहिर्वहन देखील नाही. आता अर्थातच तुम्ही या शेवटच्या दृश्यामध्ये कल्पना करू शकता की काय होणार आहे. माझ्याकडे आतील बाजूच्या तुलनेत बाहेरील बाजूला द्राव्याची संहती जास्त आहे. आता पहिले म्हणजे आपण याला काय म्हणतात ते लिहून घेऊया. याला म्हणतात अतिपरासारी द्रावण किंवा हायपरटॉनिक सोल्युशन. आता हायपर हा उपसर्ग दर्शवतो की कोणत्या तरी गोष्टीचे प्रमाण जास्त आहे. पुन्हा एकदा, द्राव्य पटलाच्या आरपार जाऊ शकत नाही, पण पाण्याचे रेणू जाऊ शकतात. तुमचे पाण्याचे रेणू बाहेरील बाजूकडून आतमध्ये आणि आतील बाजूकडून बाहेर जात राहतील. परंतु आतील बाजूच्या रेणूंना बाहेर जाण्यासाठी कमी अडथळा येण्याची संभाव्यता बाहेरील बाजूच्या रेणूंना आतमध्ये येण्यापेक्षा जास्त असेल. त्यामुळे तुमच्याकडे पाण्याचे निव्वळ बहिर्वहन होईल. जसं इथे आपण बघू शकतो की पाण्याच्या या रेणूला आतमध्ये जरी जायचं असेल तरी याला या द्राव्याच्या कणाचा अडथळा येईल आणि त्याची दिशा बदलेल आणि तो दुसरीकडे कुठेतरी जाईल. या परिस्थितीमध्ये पाणी पेशीमधून बाहेर पडेल आणि पेशी प्रत्यक्षात आकुंचन पावेल, कारण ती पाण्याचा दाब गमावणार आहे आणि म्हणून पेशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आकुंचन पावेल. आता या परिस्थिती तुम्ही प्रत्यक्षात जिवंत प्रणालीमध्ये बघू शकता. जर तुम्ही लाल रक्तपेशी किंवा रेड ब्लड सेल अवपरासारी द्रावणामध्ये ठेवली तर पाणी तिच्यात वेगाने शिरेल आणि ती फुगेल. ती विस्तारेल, ज्यामुळे ती एखाद्या फुगवलेल्या लाल रक्तपेशीसारखी दिसेल. आणि जर तुम्ही ती समपरासारी द्रावणामध्ये ठेवली तर ती तशीच दिसेल जशी ती नेहमी दिसते, मध्ये खळगा असल्यासारखी. आणि तीच रक्तपेशी जर तुम्ही अतिपरासारी द्रावणामध्ये ठेवली तर ती आकुंचन पावेल, कारण ती पाणी गमावणार आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.